आणि टाक्या चालू आहे सर आपल्या 2012 मध्ये टाक्या बांधलेल्या आहेत 105 योजनेने बोलतात. बरं हे बोराडा वगैरे हे 105 मध्ये आहे की 84 मध्ये? बोराडा नाही आहे सर, नाही आहे ना. ग्रामपंचायतची योजना त्यांचं म्हणणं असं आहे की ती टाकी तुम्हाला हँडओव्हर त्यांना हँडओव्हर त्यांचं म्हणणं आहे की 105. तुम्हाला काय अडचण आहे? नाही अडचण आता आम्हाला सर्वे करावा लागेल सर त्यांचा. करा करतो आम्ही. करा त्यांचं भलं होतं करा. हो काय मोठी गोष्ट आहे. शेवटी पाणी तर काही तुम्ही वेगळं पाणी देतच नाही बिस्लरीचं. हा पाणी पाणी आहे लोकांना पाणी भेटणं आवश्यक आहे. करतो सर्वे जास्त करतो. भेटणं घालू हो सर. मला रिपोर्टिंग करा. येस सर. रिपोर्टिंग करायचं आठवणीनं. ग्रामपंचायत हिरोळपूर्ण येथे एनजीपीचं पाईपलाईनचं काम झालं आहे. त्याच्यात सुरू करून द्यायचं आम्हाला. कारण हिरोळपूर्णाचं पाणी क्षारयुक्त पाणी आहे. पाणी पिण्यास अयोग्य पाणी आहे. हिरुळपूर्ण सगळं काम झाल्या असताना तुम्ही सुरू का नाही करत आहे? हिरुळपूर्ण तिथं काम पूर्ण झालेलं आहे. या महिन्यात पाणी पुरवठा सुरू होऊन जाईल सगळीकडे. या महिन्यात म्हणजे टेस्टिंग चालू आहे शेवटी की कसं बऱ्याच ठिकाणी सर आपली पीडब्ल्यूडीच्या ब्रिजमुळे रोडवर रिपेअर करणं चालू आहे आणि टेस्टिंग करणं चालू आहे सध्या. या महिन्याच्या एंडिंग पर्यंत पाणी पोहोचून जाईल. या महिन्याच्या शेवटी होते. नाही सर या महिन्यात काम सुरू करू शकत नाही. कारण त्यांना आम्ही ग्रामपंचायतून परमिशन दिली नाही. कारण त्यांचं काम गावाचं अपूर्ण काम आहे. कॉन्क्रीट केले पाईप टेस्टिंग झाली. ते तंत्र पडायचं होते काय फक्त यांनी पाईपलाईन टाकली यांनी कनेक्शन दिलं. यांना कमीत कमी अजून 2 ते 3 महिने पाहिजे. Connection आमच्या गावात इतकं पाणी क्षारयुक्त आहे आणि किडण्या आणि किडनी स्टोनची बिमारी भरपूर आहे हिरुळपूर्णामध्ये. साहेब तिथलं कनेक्शनचं काम तुमचं नाव काय? अर्जुन भुमरे. अर्जुन भुमरे भुमरे तिथलं कनेक्शनचं काम तुम्ही तिकडे दिसते जालन्याकडे परभणी. संदीपान भुमरेचे कोण आहे तुम्ही? पाहिजे मग नळ कनेक्शनचं काम जिल्हा परिषद मार्फत होते सर ते. नाही जिल्हा परिषद मार्फत होते परंतु तुम्ही आम्ही पाणी पुरवठा चालू करून देऊ सर या महिन्यात शेवटपर्यंत. पक्क 100%. मला ग्रामसेवक तुम्ही सांगा. घुमरे आणि मी घुमरेच करतो येईल. हॅलो सर. सर मी आखाजवळा सरपंच बोलतो. बोला. गावामध्ये प्राधिकरणची लाईन कंप्लीट झाली आहे. पाईपलाईन पाण्याची टाकीमध्ये पाणी पडलेलं आहे पण रोड फोडून ते अजूनही त्याच्यावर कॉन्क्रिटिंग झालेलं नाही आहे. कोणाला त्याला कॉन्ट्रॅक्ट मजिबा